नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण आम्रखंड। आपल्याला आंबे सुद्धा मिळालेले आहेत आणि आपण दही पण आपण घरचं लावलंय, त्यापासून चक्का बनवलाय आणि आपण आता त्याचं आम्रखंड तयार करतोय। आज करूयात आपण गुढीपाडवा स्पेशल आम्रखंड। त्यासाठी मी हा दही लावून मस्त चक्का करून घेतलाय, तो 1 वाटी आहे। नंतर हे 2 आंब्याचा गर काढून घेतला आहे। मला स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांचा प्रसाद म्हणून हे आंबे आम्हाला मिळाले। नंतर ही आपल्याला अर्धी वाटी साखरेची पावडर घेतली, ती लागणार आहे। नंतर हे केशर बदाम सिरप आहे, ते पण गोड आहे, त्यामुळे साखर आपण एवढीच घेणार आहोत आणि आंबा पण गोड आहे। नंतर आपल्याला थोडीशी त्यात टाकण्यासाठी वेलची पूड लागणार आहे। बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेत। आता आपण सुरुवातीला आंब्याचा गर आणि चक्का फिरवून घेऊ मिक्सरला, त्यातच आपण ही विलायची पण टाकू, आम्रखंड तयार होईल। मिक्सर मध्ये फिरवून काढल्यानंतर बघू शकताय आपण त्याला पिस्त्याचे आणि बदामाचे काप टाकून मस्त सजवून घेतले। आपलं घरच्या दह्यापासून अगदी आपले आंबे सुद्धा घरचे असं आपण आम्रखंड तयार केलेला आहे। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त रहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।